नमस्कार, जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली। या परीक्षेसाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, कोकण या विभागातील 7535 कनिष्ठ महाविद्यालयांमधून नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे 12,94,363 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। यामध्ये 7,43,988 विद्यार्थी आणि 5,50,375 विद्यार्थिनी आहेत। पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, नगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातून 1,24,878 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात 2,322 परीक्षा केंद्र असून विशेष गरजा अपंग असलेल्या 6,085 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 याप्रमाणे 245 भरारी पथके नेमली आहेत। तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून विशेष महिला भरारी पथक आणि काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथक स्थापना करण्यात आली आहे। याशिवाय बैठे पथकही नियुक्त केले असून ते केंद्रांना अचानक भेटी देतील। पुणे विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 20 अशी 60 भरारी पथके नेमली आहेत। परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना विनंती करण्यात आली आहे। याशिवाय बाह्य उपद्रव आणि संवेदनशील केंद्राचे व्हिडिओ चित्रण मंडळातर्फे करण्यात येणार आहे। परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। परीक्षक, केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक यांना ओळखपत्र देण्यात आले असून या व्यतिरिक्त परीक्षेसंबंधित नसलेली अन्य व्यक्ती दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीचे आदेश संबंधित केंद्रावर देण्यात आले आहेत। अनेक विभागीय मंडळात यंदा प्रथमच विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। या कक्षाच्या माध्यमातून परीक्षेतील दैनंदिन परीक्षा संचालनाचा आढावा विभागीय मंडळ स्तरावर संकलित करून तो आढावा मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे। परीक्षा काळात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नेमण्यात आली आहे। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। राष्ट्रीय बंद व अंगणवाडी बाईंच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदचा भाग म्हणून आणि अंगणवाडी बाईंच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला। सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन पवार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले। अंगणवाडी कर्मचारी सभेचा मानधन नको, मानधन नको, मानधन नको दयेचे, मानधन नको दयेचे। एक महिना मे महिन्याची सुट्टी। अंगणवाडी बाईंना मानधनाऐवजी वेतन मिळावे, मदतनीसांना सेविकेच्या 75% मानधन मिळावे, प्रलंबित पेन्शन योजनेची आमच्या प्रस्तावानुसार अंमलबजावणी करा, अंगणवाडी बाईंच्या मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करा, अशी शिफारस संसदेच्या समितीने केली आहे। याची तातडीने अंमलबजावणी सुरू करा। अंगणवाडी मुख्य सेविकांची दर 2 वर्षांनी बदली करा। कामाचा वाढता भार कमी करावा। कामाशी संबंधित नसलेल्या कार्यक्रमास व वारंवार बैठकांना बोलवू नये, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। 2 दिवस औद्योगिक बंद आहे। या बंदच्या मुख्य मागण्या ज्या आहेत ते कंत्राटीकरण बंद करा, महागाईला आळा घाला आणि जी खाजगीकरणाची धोरणं आहेत तिला आवर घाला, अशा प्रमुख मागण्या आहेत। या मागण्यांना पाठिंबा आणि या निमित्ताने एक प्रकारे कंत्राटाच्या पद्धतीनेच काम करणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांच्या मागण्या पुन्हा एकदा पृष्ठभूमीवर आणणं, ठळक करणं हा या मोर्चाचा उद्देश आहे। मला इथं सांगितलं पाहिजे की अख्ख्या राज्यामध्ये आपल्यासह महाराष्ट्रात 1 लाख अंगणवाड्या काल आणि आज बंद आहेत। 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ठिकठिकाणी विविध
आंदोलनांमध्ये सहभाग घेत आहेत. काल पुण्यामध्ये एकाच वेळी 10 प्रकल्प कार्यालयांवर धरणं आंदोलन झाले. प्रत्येक ठिकाणी शेकडो अंगणवाडी सेविका मंत्री उपस्थित होत्या. आज आपण पाहताय या ठिकाणी आजही शेकडो सेविका मंत्री या ठिकाणी मोर्चाला आलेला आहे. आज या पुणे जिल्हाधिकारी कचेरीवरून हा मोर्चा पुढे निघणार आहे आणि हा मोर्चा पुढे महिला आणि बालकल्याण आयुक्त कार्यालयावर जाईल. त्या ठिकाणी आमची प्रमुख जी मागणी आहे ती आम्हाला 37 वर्ष झाले मानधनावर राबवलं जातं. आम्ही या देशाच्या मानवी विकासाचे दूत आहोत. आम्ही कुपोषण कमी करतो, आम्ही मुलांचं पोषण वाढवतो, त्यांचं बालमृत्यू आम्ही कमी करतो, मुलांचे स्तनदा मातांना आहार देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी पूर्व प्राथमिक शिक्षण पोहोचलं नाही अशा आदिवासी भाग, ग्रामीण भागामध्ये दलित वस्त्या याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचं काम आम्ही करतो. कर्मचारी सभेचा मानधन नको, मानधन नको दयेचे, मानधन नको दयेचे, आम्हाला न्याय, मदतनीस सेविकेच्या 75% मानधन, मदतनीस सेविकेच्या 75% मानधन, आम्हाला न्याय. सभेचा अंगणवाडी कर्मचारी सभेचा आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी 100 अंध मुलांनी सप महाविद्यालयाच्या प्रांगणावर नेत्रशिल्प साकारले. हे जग किती सुंदर आहे हे त्यांना माहीतच नाही. झाडांचा हिरवागार रंग, मोराचा सुंदर पिसारा एवढेच कशाला, स्वतःच प्रतिबिंब सुद्धा त्यांनी कधी पाहिलेच नाही. पण नजर नसली म्हणून त्याचा आस्वाद घेणं थांबत नाही. स्पर्शातून ते जग अनुभवतात. आपल्याला डोळे नाहीत पण त्याचं अंतरंग कसं असेल हे अनुभवण्याचा आनंद अंध मुलांनी घेतला. आदिनाथ साळवी यांच्या गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुपच्या वतीने नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या सहकार्याने 100 अंध मुलांनी सप महाविद्यालयाच्या प्रांगणावर नेत्रशिल्प साकारले. या शिल्पाचा आकार 12 फूट लांब आणि 10 फूट होता. यामध्ये पुना स्कूल ऑफ ब्लाइंड गर्ल, हँडिकॅप वेलफेअर असोसिएशन, धनकवडी, लुब्लियर अंध अपंग कल्याण संस्था आदी संस्थांमधील मुले सहभागी झाली होती. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माणूस प्रतिष्ठानच्या वतीने कुलकर्णी यांना श्री ग मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. माणूस प्रतिष्ठानच्या वतीने कुलकर्णी यांना श्री ग मा स्मृती पुरस्कार वनस्पती तज्ञ श्री द महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त विनय सहस्त्रबुद्धे, प्रदीप रावत व्यासपीठावर उपस्थित होते. पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी अशोक अबुल याला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शेखर नानसकर यांनी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. कुलकर्णी म्हणाले,
आपल्याला खरोखर पर्यावरण सुधारणा अपेक्षित असेल तर जीवनावश्यक काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहेत. यात जीवनसृष्टी बदलून विकासाविषयीचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. याबरोबरीने जीवन ध्येय, जीवनशैलीही बदलणे आवश्यक आहे. या 3 स्तरांवरील बदल पर्यावरण सुधारणेसाठी आवश्यकच आहेत. माझ्या घडणीच्या काळात श्री माजगावकर व माझ्यात जणू पिढीचे अंतर होते, मात्र ते अंतर कधी जाणवलेच नाही. त्यावेळी माणूसचे काम कळावे असे माझे वय व समज नव्हती. माझ्या विचारांची जडणघडण व पायाभरणी माणूस सोबत साधना या नियतकालिकांनीच केली. चळवळीचे व मासिक सुरू करण्याचे बीज त्यांनीच रोवले. याशिवाय माझ्यात आत्मविश्वास येण्यासाठी आवश्यक होत्या त्या गोष्टी मला बिंदू माधव जोशी यांच्याकडून मिळाल्या. त्यांनी लिखाणाला प्रोत्साहन दिलं निश्चितपणे. त्या काळात मला जाणवते माणूसमध्ये काही थोडेसे काही काय म्हणायचं वन विशेषांकांचे मी अभिप्रायासारखं काहीतरी लिहिलं होतं. एक पर्यावरण विशेषांक श्रीभाऊंनी काढला होता. मला वाटतं 1982-83 मधली गोष्ट आहे. त्यामध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला की मुद्दाम सांगितलं तू पर्यावरणावर काहीतरी करतोयस ना, लिही ह्या अंकामध्ये. त्याच्यामुळे कुठंतरी श्री ग माजगावकर हे मोठं नाव. पण आता विनयजी म्हणे आपण अगदी बरोबर की कुठेही कोणा त्यांची एक मनामध्ये भीती वाटत नसे त्यांच्याकडे जायला म्हणा, त्यांच्याशी गप्पा मारायला म्हणा. खरं तर ते माझ्या अगदी वडिलांच्या बरोबरीचे. वडील आणि ते एका खोलीमध्ये पुण्यात राहिलेले आहेत एकेकाळी. इतके जवळचे संबंध आमचे होते. आणि तसं म्हणणं नाव असलेला मोठा माणूस की ज्याच्याकडे जायला तरुण माणसाला भीती वाटावी. पण जे 2 पिढ्यांचं वयामधलं अंतर होतं ते श्रीभाऊंच्या बाबतीमध्ये खरोखरीच कधी जाणवलं नाही. श्रीधर महाजन म्हणाले, कुलकर्णी एक अद्वितीय माणूस आहे. त्यांचा अनेक विषयांवर सखोल अभ्यास असून अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विकास नीती व पर्यावरण विचार बदलायला हवेत. मानवाची सुखसमृद्धी व माणसाचे अस्तित्व पर्यावरण विचारावर अवलंबून आहे. हा विचार कुलकर्णी यांनी दिला आहे असेही त्यांनी सांगितले. सहस्रबुद्धे महोदयांनी जे दिलीप कुलकर्णींविषयी सांगितलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. फारच छान ते बोलले. त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी फक्त थोड्या सांगायचा माझा विचार आहे. आणि त्यातली पहिली गोष्ट अशी की एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेला एक मनुष्य तर इतकं भाषा प्रभुत्व त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मराठी भाषेवर तर प्रभुत्व आहेच आहे. त्यांचं वाचन त्यांनी आत्ता सांगितलं की निरंतर अभ्यासू तर आहेतच, पण वाचन इंग्रजी, मराठी आणि भारतीय संस्कृतीचं संस्कृत वाङ्मयामधलं वाचन, त्याचा अभ्यास, त्याचे उल्लेख ठिकठिकाणी देणं हे फारच आश्चर्यकारक वाटतं. आणि त्यांना आजचा हा अतिशय मानाचा हा पुरस्कार आणि हा पुरस्कार माणूस या प्रतिष्ठानने दिला त्याबद्दल प्रथम मला माणूस प्रतिष्ठानचे आभार मानायचे.